हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण रारंगढांग ही श्री प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरी बघतोय. त्याचे आत्तापर्यंत आपण 12 भाग पाहिले. आता हा 12वा जो भाग होता, हा काहीतरी वेगळाच होता. म्हणजे आपण रारंगढांग सुरू झाल्यापासून ह्या कादंबरीकडे कसं बघतोय, तर ही एक विश्वनाथ नावाच्या एका सिव्हिल इंजिनियरची गोष्ट आहे. आणि मग आपण तो आता रारंगढांगात आलाय, तिथे त्याचे अनुभव, तिथे काम करण्याचं म्हणजे किती जिकिरीचं आहे ते सगळं काम किंवा काय, हे सगळं आपण बघतोय. म्हणजे थोडक्यात काय की रारंगढांग आणि विश्वनाथ मेहेंदळे हे समीकरण असं काही आहे की ह्या दोघांशिवाय एक कुणीतरी नाही, तर ही कादंबरी नाहीच. मग असं असताना आता जर रारंगढांगातनं म्हणजे रारंगढांगाचं काम विश्वनाथ मेहेंदळेकडनं काढून घेतलं जातंय आणि त्याला काहीतरी किरकोळ रस्ता दुरुस्तीचं काम दिलं जातंय, तर मग ही कादंबरी नक्की चाललीये कुठे? मग आता ही संपणार आहे का? आणि विश्वनाथला जेव्हा आता हे समजलंय की आपल्याला रारंगढांगात काम करायला मिळत नाहीये, तर तो आता शांत बसणार आहे का? तो ते आहे ते ऍक्सेप्ट करणार आहे? म्हणजे खरं पाहता विश्वनाथ मेहेंदळेच्या स्वभावानुसार तो ऍक्सेप्ट करणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे. किंवा तो त्याच्यावर काय ऍक्शन घेतो हे म्हणजे तो काहीतरी ऍक्शन घेणार हेही आपल्याला माहिती आहे. तर मग बघूया का त्यांनी काय ऍक्शन घेतलीये किंवा तो काय म्हणजे तो शांत बसलाय का किंवा काय. चला तर मग मी खूपच बडबड करते मला माहितीये. आपण आता त्यापेक्षा वळूया रारंगढांगच्या पुढच्या भागाकडे. रारंगढांग भाग 13वा. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. ऑर्डरलीनं टेबलावर चिठ्ठी आणून ठेवली. कर्नल राईटनी तिच्याकडे एक वेळ दृष्टी टाकली आणि डिक्टेशन पुढं चालू ठेवलं. बाहेर विश्वनाथ वाट पाहत बसला होता. चिठ्ठी देऊन 1 तास होऊन गेला. अजूनही त्याला बोलावणं आलं नव्हतं. बरोबर 3 वाजता गॅरिसन इंजिनियर मेजर माथुरांच्या बरोबर कर्नल राईट बाहेर पडले. घाईनं विश्वनाथ पुढं आला. सॅल्यूट करून त्यांच्यासमोर उभा राहिला. मला आपल्याला भेटायचं होतं. मी आत्ता बाहेर चाललोय. 4 वाजेपर्यंत परतलो तर इथेच भेटेल. कर्नल राईटना परत यायला 5 वाजले. ऑफिसकडं न येता सरळ ते आपल्या खोलीकडे गेले. युनिफॉर्म उतरवत होते तेवढ्यात ऑर्डरलीनं चिठ्ठी आणून दिली. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. थांबायला सांग. म्हणून त्यांनी युनिफॉर्म उतरवला, सिव्हिलियन कपडे चढवले, ऑर्डरलीनं आणलेला चहा घेतला. आराम खुर्चीवर बसत त्यांनी विचारलं, लेफ्टनंट साहब अभी भी है क्या? हां जी. पाठवून दे. त्यांनी पाईप पेटवला. विश्वनाथ का आला असणार ह्याची त्यांना कल्पना होतीच. त्याला काय सांगायचं हेही त्यांनी ठरवलं होतं. अशा प्रसंगी माणसाला बाहेर वाट पाहत ठेवणं हा त्याला अधिकाराची जाणीव करून देण्याचा एक मार्ग असतो. ह्या उशिरामुळं ज्या विचारांनी तो भेटीसाठी आलेला असतो ते एकतर बोथट तरी होतात किंवा प्रक्षोभ होण्याच्या अवस्थेला पोहोचतात. आणि अशा माणसाला हाताळणं फारसं अवघड राहत नाही. गुड इव्हिनिंग. सॅल्यूट करून विश्वनाथ उभा राहिला. गुड इव्हिनिंग. कर्नल राईट म्हणाले आणि त्यांनी विचारलं, येस? विश्वनाथनं खिशातून पिवळसर रंगाचा कागद काढला आणि तो म्हणाला, ही आपली ऑर्डर. ओबे इट. सैन्यात आज्ञा ह्या पाळण्यासाठीच दिलेल्या असतात. मागच्या वेळी भेटलेले कर्नल राईट हे आत्ताच्या पेक्षा ही कोणीतरी वेगळीच व्यक्ती आपल्याशी बोलतीये, आपण पाहतोय असं विश्वनाथला वाटलं. खोली तीच, टेबलावरचा बुद्धिबळाचा पटही तोच, पण ह्या अधिकाऱ्याशी बोलायला त्याला संभाषणाचा धागाच सापडेना. कर्नल राईट खुर्चीवरून उठले. भेटीची वेळ संपल्याची ही एकार्थी सूचनाच होती. आपली परवानगी असेल तर एक विचारायचं होतं. असं तडकाफडकी माझ्या बदलीचं कारण काय? काम वेळेत होण्याच्या दृष्टीनं काही बदल आवश्यक असतात. पण कॅप्टन नायरकडून काम वेळेत झालं नाही तर? मेजर बंबा ते करून घेतील. माझ्याकडून का नाही त्यांना ते करून घेता येणार? लेफ्टनंट विश्वनाथ, फक्त परीक्षेतलं सुवर्ण पदक फील्डवर लोकांच्याकडून काम करून घ्यायला पुरं पडत नाही ना. मला मान्य आहे, पण मला माझ्यातल्या उणीवा समजल्या तर त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन ना. आपली पहिली भेट आठवते तुला? त्यावेळी मी सांगितलं होतं की सैन्याची भाषा, काम करायची पद्धत वेगळी असते. ती शिकणं ही गोष्ट तुला अत्यावश्यक आहे. आठवतं?
हो, आठवतं. पण सैन्याच्या शिस्तीबाहेर माझ्या हातून काही घडलं का, की ज्यामुळं आपण माझी अशी बदली करताय? प्रत्येक बदलीचं कारण द्यायचं माझ्यावर बंधन नाहीये. मग फिफ्थ कंपनीतून माझी बदली आपण परत कधी करणार आहात? का? तिथून का बदली? माझ्या चुकाच मला समजल्या नाही तर परत त्याच माझ्या हातून घडायची शक्यता आहे ना. तशा जर चुका घडल्या तर मी खरंच परत बदली करेन. आणि ती जागा अशी असेल की जी तुला आवडणार नाही. एखाद्याच्या हातून त्याच चुका परत घडू नयेत ह्यावर अशी बदली हाच एक उपाय असतो का? कर्नल साहेब, मला माफ करा, पण माझ्या स्वभावात एक दोष आहे. जे काम मला पटलेलं नसतं ते मला नीट करता येत नाही. लेफ्टनंट विश्वनाथ, आर्मी हा काही आश्रम नाही की इथली प्रत्येक गोष्ट तुला पटवून सांगितली पाहिजे. बॉर्डर रोडचं कामाचं स्वरूप ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते व्हावं यासाठी वी ऑल आर बीइंग पेड फॉर. हे पेड फॉर म्हणजे काय? इथं बऱ्याच वेळा मी हा शब्द प्रयोग ऐकलाय. पूर्वी माणसं गुलाम म्हणून लिलावात एका रकमेत विकत घेतली जायची. आता ही सुधारणा आहे का की ती महिन्याच्या हप्त्यावर विकत घेता येतात? इथल्या प्रतिकूल हवामानात आपल्या बायका मुलांच्या पासून दूर इथली माणसं दिवस रात्र राबतात. प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेलं काम करतात. ह्या सगळ्यांची योग्य किंमत त्यांना खरंच दिली जाते का? माझ्या पुरतच बोलायचं तर तुम्हालाही माहितीये की मला युनायटेड कन्स्ट्रक्शन मध्ये इथल्यापेक्षा अधिक पगार मिळत होता. तिथं इथल्यापेक्षा अधिक पगार होता म्हणून इथं तुझ्या मनाप्रमाणे वागायची सवलत मिळावी असं तुला म्हणायचंय का? नाही, मी फक्त एवढंच म्हणतोय की दिलेलं काम चांगल्या रीतीनं करण्याची संधी मला इथं मिळावी. ज्या गोष्टीबद्दल माझी खात्री पटलेली नाही ते काम मला चांगलं करता येत नाही आणि वाईट काम करण्यापेक्षा मी राजीनामा देणंच पत्करेन. तो तुला इथं देता येईल का? इथं यायच्या आधी 3 वर्षांचा बॉन्ड तू दिलेला आहेस. त्या जोरावर 3 वर्ष तुम्ही मला इथं डांबू शकाल, पण एखाद्या इच्छा नसलेल्या माणसाकडून तुम्हाला मनाजोगं काम करवून घेता येईल का? त्यापेक्षा आपण मला माझ्या चुका सांगितल्या तर पुढचं काम करताना मी त्या सुधारून घ्यायची शक्यता आहे. कर्नल राईट विश्वनाथ समोर येऊन उभे राहिले. विश्वनाथ त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत निर्भयता होती, प्रामाणिकपणा होता. कर्नल राईट त्याला म्हणाले, बस, तुला जाणून घ्यायचंय तर मी सांगतो. मेजर व्ही.पी. सिंगांचं नाव तू ऐकलंयस? नाही. भारताचा तो सगळ्यात उत्तम पोलो प्लेयर आहे. 6 हँडिकॅप. जयपूरला 61व्या घोडदळात त्याची आणि माझी भेट झाली. तो म्हणतो, पोलोच्या खेळात खेळाडू इतकंच घोड्यावर टीमचं यश अवलंबून असतं. तुम्ही कितीही उत्तम खेळाडू असला तरी चेंडूपर्यंत घोड्यानंच तुम्हाला नेलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेगानं धावणारा घोडा एकदम वळवावा लागतो, कधी एकदम थांबवावा लागतो, फिरून चौखूर दौडवावा लागतो. चेंडू जाईल तसा वेडा वाकडा घोडाही पळवावा लागतो. जर तुम्ही घोड्याच्याच प्रेमात पडलात तर हे तुम्हाला करता येणं अशक्य आहे ना. कारण एकदा लगाम खेचला की घोडा दुखावला जातो हेच तुमच्या मनात येत राहतं. घोड्याच्या प्रेमात पडलेला माणूस उत्तम पोलो प्लेयर ह्यामुळेच होऊ शकत नाही. तीच गोष्ट लोकांच्याकडून काम करून घेण्याची. काही वेळा असं कठोर झाल्यापासून काम होणं अशक्य असतं. मी पाहिलंय बऱ्याचदा सिव्हिलियन अधिकारी स्वतःकडे वाईटपणा घ्यायचं टाळतात. कामाचं नुकसान झालं तरी चालेल पण आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून जपतात. त्यासाठी नियम तोडून ते कोणाचे फोटो काढतात, एखाद्याच्या रजेसाठी वरिष्ठांशी भांडतात. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की अशा वागण्यानं त्यांची प्रतिमाही टिकत नाही, सैन्यातली शिस्तही राहत नाही आणि कामही वेळेत आणि व्यवस्थित होत नाही. कर्नल राईट बोलायचे थांबले. विझलेला पाईप फिरून पेटवायला लागले. काही वेळानं विश्वनाथ म्हणाला, मला वाटतं मी कधीच उत्तम पोलो प्लेयर होऊ शकणार नाही. केवळ खेळासाठी घोड्याच्या तोंडात लगाम घालून त्याला हवं तसं पळवणं मला नाही जमणार. पण कामाबद्दल मला वाटतं की प्रत्येक खेपेला जवानांच्या तोंडात लगाम घालून त्यांना सैनिकी शिस्तीचा धाक दाखवून पळवायचं कारणच नाही. ही शक्यता आहे ना की आपण दिलेलं काम हे लोकांना आपलं आहे असं वाटायला लागेल आणि ते पूर्ण करण्यासाठी ते स्वतःहून सर्वस्व ओततील. कल्पना उत्तम आहे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. कारण तसा इथं प्रयत्नच केला गेला नसेल.
आपण मला एकदा संधी द्या, मी आपल्याला एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हा रस्ता पूर्ण करून देईन. कर्नल राईट बोलले नाही. स्वतःच्या विचारात असल्यासारखे काही वेळ पाईप ओढत राहिले. नाही, मला असला धोका घ्यायचा नाही. काल काढलेली ऑर्डर आज बदलायची नाही. विश्वनाथ किंचितसा हसला आणि म्हणाला, मग आपण सांगितलं की सिव्हिलियन अधिकारी आपली प्रतिमा टिकवण्यासाठी धडपडत असतो. आता आपणही आपली करारी कमांडिंग ऑफिसर ही इमेज जपतायत. कर्नल राईटनी चमकून विश्वनाथकडे पाहिलं. हा तरुण असं काही बोलायचं धाडस करेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. पण विश्वनाथ थांबला नाही. पुढे म्हणाला, सर माफ करा, आपल्या अधिकाराविरुद्ध काही करायचं हा माझा उद्देश नाही. 5th कंपनीत मेजर वर्मांच्या हाताखाली काम करायला माझी ना नाही. मी आपल्याला आपली ऑर्डर बदलायलाही सांगत नाही. वेळेत काम संपण्याच्या दृष्टीनं जे काही करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे हे मलाही मान्य आहे. आपल्या ऑर्डर प्रमाणे कॅप्टन नायर डिटॅचमेंट 3 त्यांच्या ताब्यात घेऊ दे. तिथलं काम एवढं वाढलंय की एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तिथे गरज होतीच. माझं सांगणं एवढंच आहे की त्यांच्या हाताखाली मी जे काम करतोय ते काही दिवसांपुरतच चालू ठेवण्याची आपण मला परवानगी द्यावी. ऑर्डरमध्ये किंचितचा बदल एवढाच की विश्वनाथ मेहेंदळे 5th कंपनीत ताबडतोब रुजू होण्याऐवजी 15 एप्रिल नंतर होतील. कर्नल राईट तोंडात पाईप धरून विश्वनाथचं बोलणं शांतपणे ऐकत होते. त्याचा प्रामाणिकपणा, कामाबद्दलची कळकळ त्यांना पटली. एखाद्या ठिकाणी पहिल्यापासून काम करत असलेल्या माणसाला तिथल्या कामाची, माणसांची माहिती असते. त्या कामाबद्दल त्याच्या मनात ही आपली निर्मिती आहे असा भाव आलेला असतो. अशा वेळी त्याची तिथून बदली करण्याचा परिणाम अनिष्टही व्हायची शक्यता असते. मनातला विचार नक्की झाला तसे विश्वनाथला ते म्हणाले, ठीक आहे, मी ऑर्डर रिवाइज करायला सांगतो. थँक्यू सर, विश्वनाथ मनापासून म्हणाला. कॅप घालून त्यानं सॅल्यूट केला. तो जायला निघाला तसे कर्नल त्याला म्हणाले, वेल, एका खेळात तुझी सरशी झाली. कमॉन, आता ह्या खेळात काय होतंय ते पाहूया. बस, चल कर सुरुवात. विश्वनाथनं वजिरासमोरचं प्यादं 2 घर पुढे सरकवलं आणि बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली. चला, म्हणजे विश्वनाथ आपल्याला वाटलं तसा त्यांनी स्टँड घेतलाच. म्हणजे तो हे सगळं झाल्यावरती गुपचूप आहे ती ऑर्डर स्वीकारेल आणि तो लगेचच त्या दुसऱ्या कामावर रुजू होईल असं जर झालं तर तो विश्वनाथ कुठला ना. पण ठीक आहे, म्हणजे थोडक्यात रारंग ढांग आणि विश्वनाथ हे अजूनही हातात हात घालूनच आहेत. आता विश्वनाथला तिथे परत म्हणजे जे काही त्याला ते काम तो करणार नाही तिथे असं जे झालं होतं तसं नाहीये. आपला विश्वनाथ तिथे काम करणार आहे. पण मग आता हे जे काही टार्गेट आहे 15 एप्रिल, ह्याच्यात खरंच रस्ता पूर्ण करू शकणार का, की अजून काही अडचणी येणार, हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच आहे. त्यामुळे ऐकत रहा मिनल संगे ऐकू आनंदे आणि पुढच्या भागासहित मी भेटीनच तुम्हाला लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.